वाढदिवस बर्थडे बॉय हेमंत पाटील. ओ टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप आभार. या ठिकाणी संदीप गावड षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट आर्म. याला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला आणि हुक करण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून जवळ असलेल्या चेंडूवर तुम्ही चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकत नाहीये. विशाल आणि अमाना सिंह सलामीची जोडी खेळपट्टीवर. गोलंदाजी विशाल. यावेळी मात्र हुकचा फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. एकापेक्षा त्या ठिकाणी ऐकायला मिळालं कारण बाबा भांजी हा संघ खेळतोय. त्याचबरोबर बाबा स्पोर्ट 9191 दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबा स्पोर्ट 9191 संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशाल यावेळेला मात्र पंच केलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू जाईल डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. मामा सोहनलाल गुप्ता, भांजा रामचंद्र गुप्ता. मामा सोहनलाल गुप्ता, भांजा रामचंद्र गुप्ता. टीम तुमच्याच नावानं गाजतय, टीम तुमच्याच नावानं गाजतय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय. कालपासून लोक विचार करत होते की हे मामा भांजा कोण आहेत. हे गाण्यामध्ये आपल्याला समजलं का कोण मामा भांजा आहे. आणि नक्कीच ह्या मॅचला सुद्धा निश्चितच रंगत निर्माण होईल. हे केपीएलचा थरार आहे. प्रत्येक मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे खूप चांगली सुरुवात विशालच्या माध्यमातून बघायला मिळतो. बॅक टू बॅक दोन चौकार. पुन्हा एकदा विशाल भडांगी खेळण्यासाठी यावेळेला चेंडू हवेत आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर जेल शॉर्ट पॉइंटला. सेट आउट शॉट मध्ये थोडासा मिस टाइम शॉट होता आणि कव्हरच्या सरळ हातामध्ये हा कॅच जातोय आणि हा पहिला विकेट जातोय मामा भांजा टीमचा. एक चांगली सुरुवात होते असं वाटत असताना आपण बघितलं दोन चौकार लगावले आणि तिसरा फटका इनसाइड आउटचा खेळण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामध्ये फलंदाज बाद झालेले. पंच काय इशारा करतात पाहूया आपण. या वेळेसंदर्भात सहकार्य करा कारण फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच आपण खेळाडू कक्षामधून यायचं आहे आणि खास करून 30 सर्कलची जी रेषा आहे त्या ठिकाणी तुम्ही क्रॉसिंग करणं गरजेचं आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेचच मैदानात प्रवेश करायचा आहे. पण त्या ठिकाणी आशुतोष राणा इशारा करतायत. नक्कीच लक्षात घ्या आउट होणारा बॅटर 30 सर्कलच्या बाहेर निघा अगोदर नवीन बॅटर बाउंड्रीमध्ये गेला पाहिजे, नाहीतर पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आपण बघतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये हजरतभाई शेख यांचे खास मित्र VIP टाईट्सवर आलेले आहेत. माननीय श्री अलेक्सजी गोन्साल्विस साहेब, त्यानंतर वेलंकनी ट्रॅव्हल्सचे मालक केंटाईन फरेरा, त्याच्यानंतर आपण बघतोय माननीय श्री सिराज सिद्दीकी साहेब, त्याच्यानंतर प्रवीणजी भगत, महेंद्रजी पाटील आणि जितू पाटील हे उपस्थित आपले आहेत VIP टाईट्सवर. यस डिफेन्सिव्हरित्या फटका खेळला होता. कॉपीबुक स्टाईल डिफेन्स टेस्ट क्रिकेटचा अंदाज बघायला मिळाला. लोअर फुलटा चेंडू होता आणि सरळ बॅटनं बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारे धाव नाही. धावसंख्या थांबलेली 8, 1 बाद 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 2 चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज विशाल भडांगे. याला मात्र बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. चेंडू जातोय तो डिपिश पॉईंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
शॉट थोडासा बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि थोडासा अप्परकटच्या अंदाजामध्ये खेळला होता आणि डीप पॉईंटच्या दिशेने बाउंडच्या बाहेर बॉलला पाठवून देतोय अमान शेख या बॉलला. आणि अमान शेख याचा जर विचार केला तर या KCM मधला बेस्ट इमर्जिंग खेळाडू आहे. मागील काही पारीमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे आणि आमदार चषकमध्ये जवळजवळ 43 वर तो खेळत होता. जबरदस्त कामगिरी या कॉमन क्रिकेटमध्ये केलेली आहे अमान याने. आणि हेमंत, अमानचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की अमान क्लास क्रिकेट खेळतोय, कारण तो 43 धावसंख्येचा जो उल्लेख केला होता त्यामध्ये जास्तीत जास्त चौकार त्याने लगावले होते. तब्बल 7 चौकार त्या बारीमध्ये लगावले होते आणि क्लास क्रिकेटचं प्रदर्शन त्याने दाखवलं होतं. नक्कीच नक्कीच. आणि न्यू बॉयज ट्रॉफीमध्ये जवळजवळ 55 रन केले होते आणि दुसरी 50 या सीझनमधली त्याच्या नावावर आहे. असा हा खेळाडू आहे. नक्कीच ही मॅच सुद्धा एक चांगली रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र जतीन मात्रे डावखोरा शैलीदार फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होईल, कारण पहिला फलंदाज जो बाद झाला, पहिला फलंदाज विशाल बाद झाला होता, 2 चौकार लगावले होते, त्यानंतर बाद झाला होता. त्यानंतर मात्र अमान यांनी सुद्धा एक चौकार लगावला. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे जतीन मात्रे. आणि दुसरं षटक चिराग मात्रे समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर दिसतील, त्यामध्ये डीप स्क्वेअर लेग, एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑफ. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ आणि एक शॉर्ट कव्हर असं हे क्षेत्ररक्षण आहे. चिराग लॉंग रनअप, हातीने फुलटा चेंडू, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. राहुल गुप्ता, ओनर प्रदीप गुप्ता, ओनर राहुल गुप्ता, ओनर प्रदीप गुप्ता. त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर, त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर, मामा भांजाच्या टीमचं नाव. फटका आपल्याला पाहायला मिळाला जतीन मात्रे याच्या बॅटमधून. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि प्लेसमेंट अतिशय चांगली होती या शॉटमध्ये. चौकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 16 रन्स, 1 विकेटच्या नुकसानवर. येस, ॲब्सोल्युटली. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जाणारा चौकार. पण एकदा चिराग यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहतोय. अपील केलं जाते कॉर्बी यांचं, जोरदार अपील केलं होतं. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेला होता तो यष्टी रक्षकाच्या हातात. येस नक्कीच. थोडासा लेग कटर बॉल लेफ्ट हँडरसाठी टाकला होता यावेळेस चिराग म्हात्रे याने. चिराग म्हात्रे याचा जर विचार केला तर या कॉमन परिसरामधला सर्वात जलद गतीचा हा गोलंदाज आहे आणि त्या गतीने गोलंदाजी करताना दिसतो या कॉन्क्रीटच्या विकेटवर. 16 धावा झाल्यात. चिराग पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेकडे. वाट कॅच, काय अप्रतिम झेल घेते लॉंग ऑफ. कशा प्रकारे झेल घेते, वाट कॅच, अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. हेमंत, यस नक्कीच. हे बघू शकतो आपण विशाल बडांगे मॅन फ्रॉम पोमन या ठिकाणी उभा होता. डाऊन दी ग्राउंड अतिशय चांगला फटका लॉंग ऑफला. असं वाटलं की षटका जाईल, मात्र विशाल बडांगे जो आयकॉन खेळाडू आहे बाबास्पोर्ट 9191 टीमचा, अप्रतिम कॅच, उंच उडीवरून हा कॅच घेतोय. आणि विशाल बडांगे मागच्या KPL मध्ये बॅक टू बॅक 3 षटकांमध्ये जवळजवळ 11 ते 12 हजार रुपये पारितोषिक पटकावलं होतं त्याने. येस, दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली ती 16, 2/16. आतापर्यंत 16 धावा 4 चौकारांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. 4ही चौकार लगावले गेले आहेत. कारण सुरुवातीला आपण बघितलं विशाल याने 2 चौकार लगावले, त्यानंतर अमान हा 4 धावून खेळतोय, क्लास क्रिकेटर आहे. त्यानंतर जतीन यांनी सुद्धा 1 चौकार लगावला आणि झेल बाद झाला. आणि जतीन बाद झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी येतोय दर्पण अचोळकर. दर्पण अचोळकर नॉन स्ट्रायक एंडला असणारे अमान खेळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला पुन्हा क्लास फटका, कव्हरच्या डोक्यावरून जातोय, डीप कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
याचा निश्चितच क्लास बघायला मिळतोय आणि मी प्रत्येक वेळेस म्हणतो ज्यावेळेस तुम्ही षटकार मारतो आहात त्यावेळेस तुमचा क्लास दिसत नसतो, ज्या वेळेस तुम्ही चौकार मारता त्यावेळेस तुमचा क्लास दिसतोय. या ठिकाणी मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला जातोय आणि हेमंत आपण पाहतोय की अमान जो एक क्लास क्रिकेटर आहे आणि आमचे हजरतभाई शेख याचा जो भतीजा आहे आणि खरंच हजरतभाई शेख यांनी खरं तर युवा खेळाडूंना घडवलेलं आहे. आपण राहिलेला सुद्धा खेळताना बघितलं. पंच काय इशारा करतात पाहूया. बिमरसाठी येस बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. साठी थर्ड अंपायर मागलेले आमचे थर्ड अंपायर असतील या ठिकाणी अजित म्हात्रे. निश्चितच डिसिजन दिला जाईल. फक्त बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू मागू शकता, बाकी रिव्ह्यू आमचे अंपायर्स मागतील. येस या ठिकाणी पंच आशुतोष राणा जे पंच आहेत स्क्वेअर लेगला त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आशुतोष व्यवहार आहे अर्थात व्हेरी पॉप्युलर नेम आशुतोष राणा. बिमरसाठी आमचे तिसरे पंच पाहतील. तिसरे पंच अजित म्हात्रे. अजित म्हात्रे यांच्याविषयी बोलायचं फारच खूप काही बोलण्यासारखं आहे. एक्सरमधले वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. मुंबईमध्ये यांनी स्पर्धा गाजवल्या. ते तिसरे पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया आपण. नक्कीच थोडंसं डिसिजन पेंडिंग आहे कारण बिमरसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. स्कोर जर बघितला आपण तर 21वर 2 विकेट. बघूया अद्याप हे ॲड केलेले नाहीत हे रन. रिव्ह्यू जर तुमचा परफेक्ट निघाला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळेल, मात्र रिव्ह्यू तुमचा गेला तर तो पुन्हा मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. यस क्लिअर डिलिव्हरी. येस फेअर डिलिव्हरी आहे. तर एक चांगला चेंडू म्हणता येईल, मात्र त्याच्यावर एकच धाव मिळाली आणि एका धाव्याने धावसंख्या वाढली 21. बऱ्याच वेळानंतर एकेरी धाव येते. आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती आहे त्यात 20 धावा ज्या आल्या होत्या 5 चौकारांच्या सहाय्याने आल्या होत्या. अंकित ठाकूर खूप चांगलं स्कोरिंग करतायत. अंकित पवार खूप चांगलं स्कोरिंग करतायत. चिराग याला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होती 22. यस गती जास्त होती बॉलमध्ये त्यामुळे निश्चितच व्यवस्थित टाईम करू शकलो नव्हतं या फटक्यावर. आपण जर बघितलं तर बॅटर आणि नक्कीच फक्त सिंगल आणि फिल्डिंगसुद्धा वाखाणण्याजोगी हे आमचे कॉमेंटेटर्स दाखवले जातात TC बॅचच्या माध्यमातून. नक्कीच ह्याच्यामध्ये आणखीन एक कॉमेंटेटर ॲड आहेत ते म्हणजे संदीप गावंड ज्यांनी जबरदस्त समालोचन कालच्या दिवसापासून या KP. येस आपण हेमंत पाटील यापूर्वी उल्लेख केला आपण. अम्मान याचा एक क्लास क्रिकेटर आहे आणि नक्कीच भतीजे आहेत आमचे हजरतभाई शेख यांचे भतीजे आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट. हजरतभाई शेख यांचा एक सिंहाचा वाटा आहे खरं तर. अम्मान ज्याप्रमाणे आज क्लास क्रिकेटर पण नावारूपाला आलेला आहे. राहिला सुद्धा आपण खेळताना बघितलं होतं विस्फोटक फलंदाज आणि नेहमी बऱ्याचशा लोकांना माहिती नसावं कदाचित हे की हजरतभाई शेख हे सुद्धा सेवागच्या अंदाजामध्ये फलंदाजी करायचे. लांब पल्ल्याचे षटकार आणि मला खूप अनुभव आहे की मी त्यांच्या विरुद्ध खेळलेला आहे. नक्कीच एखादा काय अनुभव आहे का तुमच्याकडे की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या विरुद्ध खेळला त्याचा? नाही, टायगर कामामधून खेळताना मी त्यांच्या विरुद्ध पायगाव संघातून खेळलेला आहे आणि कित्येक सामन्यामध्ये जेव्हा जयंत म्हात्रे किंवा हजरतभाई शेख बाद व्हायचे तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास सोडायचो. कारण जयंत म्हात्रे चिवट फलंदाजी करायचे आणि हजरतभाई शेख जेव्हा मधल्या फळीमध्ये खेळायचे तेव्हा लांब पल्ल्याचे षटकार मारण्यामध्ये वाकबगार होते.
तर वळूया आपण खेळाकडे, कारण तिसरं षटक 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11च्या सरासरीने 22 धावा. एक चांगली सुरुवात आहे. मामा भांजे विरुद्ध बाबा स्पोर्ट्स 9191 या दोन संघामधील कॉमन प्रीमियर लीग या स्पर्धेमधला मॅच आपण पाहतोय. आज पहिला सामना काय रंगतदार बघायला मिळाला, पण मात्र मायाभट्टा संघाने आयशा स्टार संघाला अगदी शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं. यावेळेला मग थोडासा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र हे मग असं असतं की शरीरापासून जवळ तुम्ही अशा प्रकारचा फटका खेळू शकत नाही. यस, नक्कीच थोडासा वीरेंद्र सहवागच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शरीरापासून जास्त जवळ हा फटका खेळला होता. अप्परकट जर तुम्हाला खेळायचा आहे तर शरीरापासून दूर खेळायचा आहे. मात्र हा बॉल डॉट जातो. पहिला बॉल अतिशय चांगला टाकतो बॉलर राकेश. यावेळेला मात्र पंच केलेला आहे पॉईंटच्या डोक्यावरून आणि चेंडू जाईल तो डिपिश पॉईंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. एकापेक्षा एक आहे धुरंधर, जोश मैदानी दिसतय खरोखर. एकापेक्षा एक आहे धुरंधर, जोश मैदानी दिसतय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव. शॉट पंच केला होता आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. 1 बाउन्सने 4 रनसाठी चौकार. आणि मी प्रत्येक वेळेस बघितलेलं आहे अमान ज्यावेळेस बॅटिंग करत असतोय त्यावरून निश्चितच त्याच्या बॅटमधून षटकार कमी आणि चौकार जास्त येताना दिसतात. नाही, ॲब्सोल्युटली. आता आपण 3 चौकार लगावलेले आहेत. क्लास क्रिकेट बघायला मिळते. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 26. 2 बाद 26. राकेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अपील केलं जात आहे क्वाड बिहाइंडचं आणि ह्याच बरोबर अम्मान याची खेळी संपुष्टात. प्रकारे झेलबाद झालेला आहे. क्वाड बिहाइंड झाला अमान. यस बॅटला हलकासा स्पर्श झाला. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावला. अपील केलं जाते राकेश आणि सहकाऱ्यांकडून आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत आशुतोष राणा अम्मान याला खेळपट्टी सोडून जाण्याचा. यस, नक्कीच अतिशय चांगलं डिसिजन आशुतोष राणा यांचं. एक चांगली बॅटिंग केली अमान यांनी. जबरदस्त बॅटिंग केली अमान याने. मागच्या वर्षामध्ये 47 हे टोटल अमान याचं हायस्ट होतं. ही पहिलीच मॅच होती, मात्र बॅटिंग चांगली झालेली आहे. मात्र मी तर म्हणेन डॉक्टर गवलीसारखा एक मोठा हादरा लागलेला आहे मामा भांजा टीमला. अगदी बरोबर हेमान, कारण बिग बोलो, कारण अमान याच्याकडनं खूप अपेक्षा होती आणि सुरुवातीने चांगली केली होती, कारण 3 चौकारही लगावले होते आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र अमान हा क्वाड बिहाइंड झेलबाज झालेला आहे. महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला राकेश मिळवून देतोय. चांगली गोलंदाजी राकेश. याला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा आपला चेंडू मात्र जातोय तो गलीकडे. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. खरं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. यस, नक्कीच इनसाइड आउट शॉट मारत होतं, मात्र मोठी एज लागून बॉल गली रिजनमध्ये जातोय. फक्त सिंगलने स्वतः कॅप्टन आपण बघतोय महेंद्र कांबडी, अँद्रे रसेल ऑफ कामन आपलं खातं खोलताना दिसतोय या मॅचमध्ये. राकेश आतापर्यंत एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र चाकेवरनं खेळण्याचा प्रयत्न, हलकंसं अपील करतोय, पण अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह दिसला, विश्वास मात्र नव्हता. भरपूर दूर होता बॉल बॅटपासून आणि निश्चितच बॉलच्या लाईनमध्ये गेला नव्हता दर्पण आणि हा बॉल डॉट जाताना आपल्याला दिसतोय. निश्चितच अमन बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर येऊ शकेल मामा भांजा टीमवर. दर्पण खेळण्यासाठी सज्ज होईल. पुन्हा एक चांगला चेंडू आणि याच बरोबर फलंदाज दर्पण याची खेळी संपुष्टात येते.
स्कोरबोर्ड. अमान याला बाद करण्यात राकेश याला यश आलं. अमान यांनी 7 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी केली. विशाल यांनी एक चांगली सुरुवात केली, 2 चौकार लागले होते, 4 चेंडूचा सामना केला, 8 धावांची खेळी करून बाद झाला. जतीन हा सुद्धा लवकर बाद झाला, 3 चेंडूचा सामना केला, 4 धावांना बाद झाला. दर्पण हा यांनी 3 चेंडू खेळले, फक्त एका धावावर बाद केलेला आहे. महेंद्र नाबाद आहे, एका चेंडूवर 1 धाव केलेली आहे. आणि आपण पाहू शकता विशाल याने 1 षटकामध्ये 12 धावा देऊन 1 फलंदाज बाद केला. चिराग याने सुद्धा 1 षटक गोलंदाजी केली, 10 धावा दिल्या, फक्त 1 फलंदाज बाद केला. मात्र राकेश यांनी काही गोलंदाजी केलेली आहे. यामध्ये आपण बघितले त्यांनी 1 षटक हाताळलं, फक्त 5 धावा देऊन महत्त्वपूर्ण असे 2 फलंदाज बाद केले. आणि विशेष म्हणजे अमान याला बाद केलं. पहिला फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद झाला, दुसरा फलंदाज 16 धावसंख्येवर बाद झाला, तिसरा फलंदाज 26 या धावसंख्येवर बाद झाला आणि चौथा फलंदाज 27 या धावसंख्येवर बाद झाला. धावसंख्या आहे 4 बाद 27. नाणेफेक हरल्यानंतर मामा भांजे संघाची धावसंख्या आपण बघितली 4 बाद 27 प्रथम फलंदाजी करताना. हे आमचं VIP टाईज, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हजरतजी शेख, आमचे संदीप गावड, बालसुब्रमण्यम अय्यर सर आणि इतर सर्व आमचे मान्यवस या मान्यवर कक्षामध्ये आपल्याला दिसतात. यस, चिराग मध्ये कंटिन्यू असणार आहे. आपला वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येईल आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल महेंद्र कांबडी. नाश्ता केलाय हर्षद. चिराग मात्रे यावेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. यस, नक्कीच भरपूर बाहेर बॉल गेला होता यावेळेला. रिटर्न किटच्या सुद्धा बाहेर बॉल होता आणि चांगलं डिसिजन मोंटी घोडेकर यांचा. कालच्या दिवसापासून आपण बघतोय सर्व चारीचे चारी अंपायर्सने अंपायरिंग सुद्धा चांगली केलेली आहे या स्पर्धेमध्ये. 28 धाव होत आहेत, 4 बाद 28. खूप चांगला, खरंच खूप चांगला उल्लेख केला हेमंत आपण. खूप चांगला अंपायरिंग केलेलं आहे, नो डाऊट. चिराग मात्रे मार्गस्थ. यावेळेला मात्र पुन्हा टायमिंग साधता आले, चेंडू सरळ जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत हर्षदला घ्यायची होती. मात्र आपण बघितलं की धोका निर्माण होऊ शकते. बघितलं महेंद्र याने फक्त एका धावेवर समाधान. धावसंख्या झालेली 29. मित्रांनो, आपण पाहतात कामन प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. पहिल्या 2 ओव्हरपर्यंत आपण बघितलं डॉक्टर गवली सर, स्कोर अतिशय चांगला जात होता मामा भांजे टीमचा. जसा अमान आऊट झालेला आहे, स्कोर जो आहे थोडासा थांबलेला आहे. संघर्ष करताना दिसतो मामा भांजे टीमचे बॅटर्स. चिराग यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू जातोय तो लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपण ऑफसाईडच्या बॉलला खेचून मारलं होतं लॉंग ऑफला, लॉंग ऑनच्या दिशेने. 6 रनसाठी षटकार. चिराग याला मात्र ड्राईव्ह केल्या, चेंडू सरळ जातोय मिडाव, पण लॉंग ऑफला जातोय, क्षेत्रक्षेत्र थ्रंबल होतोय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एका धावावर धावसंख्या होती 36. केपीएलची निश्चितच जे निर्मिती केलेली आहे या स्पर्धेची, जे आयोजन केलं याचं खास वैशिष्ट्य, जे खेळाडू ज्यांना खेळायला मिळत नाही आहेत त्यांना निश्चितच खेळायला मिळते. आणि हर्षद जर आपण बघितला फार कमी प्रमाणामध्ये खेळताना दिसतो, मात्र काय जबरदस्त फटका मारला हर्षद याने. 36 धावसंख्या झालेली आहे. 4थं षटक आहे मार्गस्थ. 3रं षटक अप्रतिम गोलंदाजी झाली होती. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या होती, 22 धाव होत्या. मात्र 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं आणि 4थं षटक आपण पाहतोय. याला मात्र फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, सीमारेषेच्या बाहेर जाते का बघायचं आहे. आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल योगेश झेल घेतोय.
जो कॅप्टन आहे मात्र कॅप्टन नॉक बरी खेळू शकला नव्हता. एक बघितला आपण लॉंग ऑफच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न, थोडासा लोअर फुल टॉस बॉल, मात्र योगेश त्या ठिकाणी होता लॉंग ऑफला. अप्रतिम कॅच, चांगलं जजमेंट आणि एक महत्त्वपूर्ण विकेट जाते मामा भांजा टीमची. अगदी बरोबर, कारण फुलटॉस चेंडूवर लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला होता आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. 36 धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालेला आहे. आपण पाहतोय चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि आता असं वाटतंय की मामा भांजे हा संघ 50+ कडे पाहत असणार. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल तो हर्षद. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडू येतो शॉर्ट, फाईन निघला आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. बॅटला स्पर्श झाला होता, टायमिंग झालं होतं. सिंगलनी टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 37 रन. या ठिकाणी मामा भांजा टीमचे जे भांजा आहेत ते माननीय श्री रामचंद्रजी गुप्ता रुपये छोट्या भैया यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर यायचं आहे आपलं या KPLमध्ये. HS एंटरप्राइजेस यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, यानंतर होणारा सामना टॉस जो होणार आहे तो म्हणजे हर्षदभाई शेख तसेच संजयभाई म्हात्रे फॅम टीम 94 तसेच 444 ओमसाई नागले पिंठ्या परेड फॅम टीम. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. फर्स्ट ऑफिशियल कॉल. जयेश पाटील या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर. हेमंत, अशा प्रकारे चेंडू खूप प्रचलित झालेला आहे आजकाल. वाईड यॉर्करवर फटका खेळणं तितकंसं सोपं नसतं. मात्रेचं गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण बघितलं, चिराग मात्रे यांनी 2 षटके गोलंदाजी केली, त्यामध्ये त्याने 20 धावा देऊन 2 गडी बाद. खरं तर पहिलं षटक महागडं ठरलं होतं, मात्र या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. यस, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. पण एकंदरीत आपण सामन्याचा विचार केला, पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये मात्र पाहतोय हेमंत आपण कमबॅक करताना पाहतोय फक्त आणि फक्त 15 धावा आलेल्या आहेत. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि हेमंत अजून मला असं वाटते की 15पेक्षा जास्त धावा यायलाच हव्या, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना मामा भांजे संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव असू शकेल. यस, नक्कीच 15पेक्षा जास्त रन्स यायला पाहिजे. मात्र KPLचं हे असं ग्राउंड आहे, याच्यामध्ये कुठलंही तुमचं टोटल एक सेफ टोटल नाही आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 78 रन चेस झाल्या होत्या आणि 39 रन डिपेंडसुद्धा झाल्या होत्या. तुम्ही परफॉर्मन्स कसं करता या मैदानामध्ये याच्यावर डिपेंड आहे तुमचा गेम. सतीश जाबर येतो अंतिम षटक हाताळण्यासाठी. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलेलं नाही आहे. खरं तर अशा प्रकारचा चेंडू तुम्ही सहजगत्या भिरकावून देऊ शकता. पंच लेग बायचा इशारा करतायत. धावसंख्या झाली 38. पहिल्या 2 षटकाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा असं वाटलं होतं की 55चा आकडा पार होऊ शकतो, कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर यांनी सुद्धा सांगितलं होतं की प्रोजेक्टेड स्कोर 55 धावशा होऊ शकते. पण मात्र 3ऱ्या षटकात कमबॅक झालं. 4थ्या षटकात सुद्धा मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाही आणि ह्या षटकात सुद्धा एक चांगली सुरुवात बघायला मिळते. सतीश लेफ्ट आर्म. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू अनपेक्षित खाली राहतोय. चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते. पहिला चेंडू थोडासा बाउन्स आणि दुसरा चेंडू खाली राहिला. चांगला बॉल जबरदस्त बॉल टाकतोय बॉलर. खाली राहिला होता, बोज अंडर बॉल. सतीश याला मात्र पुन्हा एकदा टायमिंग साधता चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्याने फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 39.
नक्कीच स्कोर थोडासा थांबला जातो. स्लॉग ओव्हरमध्ये रन्स यायला पाहिजे होत्या, मध्ये स्लॉग ओव्हरमध्ये रन्स येताना दिसत नाही, मोठी फटकेबाजी होताना दिसत नाही. हर्षद याने एक फटका मोठा मारलेला आहे. बघूया आता उर्वरित बॉलमध्ये हर्षद याच्या बॅटमधून मोठा फटका येतोय की नाही. सतीश शॉर्ट रन अप यावाला हर्षद आणि सहजगत्या एफर्टलेस जागेवरनं काय टायमिंग बघायला मिळाले. लॉंग ऑन सीमापार षटकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. बघितलं आपण, हा बॉल स्लॉट मध्ये दिला होता. जसा स्लॉट मध्ये दिला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलं होतं या बॉलला हर्षद याने. स्टँड अँड डिलिव्हर. 45 धावा झालेल्या आहेत. सतीश याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेले नाही. एक धाव मात्र मिळते. धाव संख्या झालेली आहे 46. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे दोन्ही टीमचा कॅप्टन. टॉससाठी टीम 94 टीमचा कॅप्टन आणि 444 ओम साई नागले. दोन्ही टीमला लास्ट ऑफिशियल कॉल. हजरभाई शेख तसेच संजयभाई मात्रे फॅम टीम टीम 94 व पिंट्या परेड फॅम टीम 444 ओम साई नागले. दोन्ही टीम कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण दोघांनीही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सतीश लास्ट बॉल घेऊन यावर तर व्हॉट अ शॉट. काय फिनिश केलेलं आहे, काय फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ निघून जाईल. वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टीम तुमच्याच नावानं गाजतंय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. 52 धावा झाल्या 52 आणि टार्गेट इज अ 53. आपण वळणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. O2 टॉस बॉक्स. यस, निश्चितच मी विनंती करीन आमच्या मान्यवर कक्षामध्ये बसलेले हजरतजी शेख यांचे खास मित्र माननीय श्री अलेक्सजी गोन्साल्विस यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आणि त्यानंतर वेलंकणी ट्रान्सपोर्टचे मालक माननीय श्री परेरा साहेब छोटू सर ज्यांना ओळखलं जाते त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये जातील संदीप गावण. येस, या ठिकाणी आपण पाहतोय प्रमोदजी किनी डान्सिंग अंपायर यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सफाळचे प्रमोद किनी जे डान्सिंग अंपायर आहेत, खूप खूप स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये सज्ज होतील एक लेजंड कॉमेंटेटर, सर्वात सिनियर कॉमेंटेटर बाळा सुब्रमण्यम अय्यर सर. O2 टॉस बॉक्स. Alex Gonzalez. Quintan Pereira. Yeah, please come. हॅलो. तर हजरतजी शेख आमचे कॉमन प्रीमियर लीगचे अध्यक्ष, प्लीज काम. अलेक्स गोन्साल्विस आणि परेराजी यांचं आगमन झालं आहे. परेराजी, वी वेलकम यू. तर आपण आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. टीम 94 हजरतभाई यांचाच संघ आहे. ते मेंटर आहेत संजय मात्रे आणि ते टीम 94 राहिल या ठिकाणी आहेत. राहिल, वेलकम. लास्ट इयर प्लेड ग्रेट क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट खेळले होते. मागच्या वर्षाचे रनर्सअप सुद्धा आहेत. आणि ओम साई 444 नागले आपण बघतोय पिंट्यांजी यांचा संघ आहे. या ठिकाणी कॅप्टन किरण माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण टॉस करूया. So this is scale and this is 8. Okay? या करा. कॉल कोण करताय? प्लीज का तुम्ही कॉल करा. इकडे या. टीम 94 कॉल देते. करा टॉस. या, यू कॅन डू इट. 8 कॉल केलं आहे. हेड्स आलं आहे. या राहिल, क्या ले रहे हो?
फिल्डिंग थँक्यू. तुम्ही बसून घ्या. मी गोन्साल्विस आणि तसंच परेरा यांना थैंक यू लॉट ऑफ वैल्यूबल टाइम यू आर गिवन. बसून घ्या, स्थानापन्न व्हा. राहुल, पिछले साल आप रनर्स अप थे और बहुत ही कांटे की टक्कर थी, ठसन मुंबई के भाषा में अगर कहा जाए तो, और बहुत ही अच्छा मैच था. पिछले साल आप चैंपियनशिप जीत नहीं पाए, कोई बात नहीं, लेकिन बेहतरीन क्रिकेट आपने खेला है. इस साल क्या गेम स्ट्रेटेजी रहेगा, क्या आपने सोचा है? इस बार कोशिश रहेगी चैंपियन बनने की. इस बार कोशिश रहेगी चैंपियन बनने का. टीम 94 इस बार जो ऑक्शन के माध्यम से आपने जो टीम बांधा है उसके बारे में कुछ कहना चाहेंगे? नहीं, मेरा ऑल प्लेयर अच्छे है और मेरा टीम पूरा अच्छा बना हुआ. यस, प्लेयर टीम अच्छा है. नाइट ऑल द बेस्ट राहुल फ्रॉम ऑल ऑफ अस अँड शोज अ ब्युटिफुल गेम विथ स्पिरिट ऑफ क्रिकेट. आमचे दुसरे किरण माळी आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बघतोय ओम साई 444 नागले. आत्तापर्यंत एकंदरीत आयोजन कसं वाटतंय किरण? एकंदरीत या परिसरातील एक नंबरच आयोजन आहे. किरण, टॉस तुम्ही जिंकू शकला नाही, काय हरकत नाही आहे, पण तुमच्या वाट्याला आता बॅटिंग आली आहे. काय टार्गेट ठरवलं आहे? 5 षटकात किती धावा करणार तुम्ही? हरकत नाही, टॉच हरले तरी पण आम्ही दोन्ही बाजूने विचार करून ठेवलेला आहे आणि आमच्याकडे फलंदाज आहेत आणि गोलंदाज पण आहेत. जे असेल त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. किरण, टीमविषयी थोडीशी माहिती सांग, बांधणी जी केली आहे. नक्की ज्या वेळेस आहे आम्ही फिल्डिंग किंवा बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये आम्ही मॅच काढणार नाही आहेत किंवा असं आम्ही फिल्डिंगच्या हिशोबाने जास्तीत जास्त अटॅक ठेवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. किरण, अजून एक गोष्ट, काल सी आणि डीचं ग्रुप तुम्ही पाहिलं असेल मॅचेस ज्या पद्धतीने झाले आहेत. आता आज ए आणि बी ग्रुप खेळतोय. आज तुम्हाला काय वाटतंय, जे संघ सगळे खेळत आहेत त्याच्यामध्ये आज मजबूत संघ कुठला आहे असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही की मजबूत हा संघ किंवा तो संघ, वेळेवर कोणी काही गेम चेंज करू शकतो. फरक फक्त एवढा की प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न करणं आपण करू शकतो आणि आम्ही ते करणार आहे. थँक्यू. थँक्यू किरण माळी. ऑल द बेस्ट टू युअर टीम अँड ऑल द प्लेयर्स. सो दिस इज द इन्फॉर्मेशन फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम 94 आणि ओम साई 444 नागले यांच्यामध्ये टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला आहे तो टीम 94चे कॅप्टन राहिल शेख आणि इलेक्टेड टू फील्ड. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच बालसुब्रमण्यम अय्यर सर. लक्ष आहे ही मॅच जिंकण्यासाठी 53 बॉलमध्ये. पहिला बॉलवर ऑन ड्राईव्ह अतिशय चांगला फटका गॅपमध्ये जाईल आणि हा बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या बॉलवर चौकार येतोय विशाल याच्या बॅटमधून. यस, पहिल्याच बॉलवर चौकाराने आपलं खातं ओपन करतोय विशाल पाटील. 2 विशाल आहेत या टीम मध्ये. बाबा स्पोर्ट 9191 चांगला स्टार्ट. यावेळेस पायावर बॉल होता, बॅटलीपला खाली घेऊन खेळला जातो. पॉईंटच्या दिशेने एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो 5 वर. सुरुवात चांगली झालेली असे सांगायला वावगं ठरणार नाहीये. नाही, खरंच सुरुवात चांगली झालेली, कारण 53 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर एक चौकार लगावला विशाल याने आणि आपले इरादे स्पष्ट केले की मी आक्रमक फलंदाजी करणार. यावेळेस स्ट्राईक एंडवर आहे तो बॅटर देवीदास बीज. देवीदास हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे आणि निश्चितच मागच्या KPL मध्ये देवीदास यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती. तोच देवीदास यावेळेस स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतोय. ऑन साईडला मारायचा होता, मात्र यावेळेला आपण बघतोय हा विकेट जाईल आणि पहिला गडी बाद होतोय प्ले डाऊनच्या रूपेने. तो बाबा स्पोर्ट 9191 टीमचा 5 वर 1 विकेट. आणि लेग स्टंप उद्ध्वस्त झाला असा पहिला विकेट जातोय तो बाबा स्पोर्ट 9191 टीमचा. येस, प्ले डाऊन झाला होता. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटला स्पर्श करून हा चेंडू यष्टीवर आदळला होता आणि एक महत्त्वपूर्ण सफलता मिळवून दिली जाते. यस, या ठिकाणी आपण बघतोय मैत्री ग्रुपचे अध्यक्ष मान्य श्री
अशोकजी भोईर साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्यापर्यंत माहिती अशी पोचलेली आहे की साईदीप एंटरप्राइजेस डोंगरीपाडाचे प्रोप्रायटर माननीय श्री महेंद्र पाटील यांच्याकडून KPLसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर कल्पेश अग्रिकट्ट्याचे करता धरता बाबू धुमाल यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची मदत या KPLसाठी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद आपले. पुन्हा एकदा महेंद्र. ओ या वेळेला बघितला इनफिल्डच्या मारून टिपिकल पॉवर प्ले शॉट, लॉंग ऑफ द बॉल, बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. मध्ये कारण मिड ऑफ थोडासा वाईडिश होता हे बघितलं होतं फलंदाजाने आणि काय फटका केला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका मिड ऑफच्या थोडासा बाजूने नीचे येऊन गेला होता, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. यस, स्टार्ट अतिशय चांगला आहे. एक विकेट जरूर गेले मात्र स्कोर या ठिकाणी व्यवस्थित आहे. ऑन साइडला मारत होता स्विंग अँड मेस, आडव्या बॅटने खेळायचं होतं यावेळेस देवानंद याला आणि निश्चितच डॉट होतोय. चांगला कमबॅक करतोय स्वतः कॅप्टन महेंद्र कांबडी आपल्या टीमसाठी. पुन्हा महेंद्र आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. VIP डायस कडून मारा करतो महेंद्र. फ्लाईट दिली यावेळेला, थोडासा पुढे बॉल टाकला होता आणि बॉल बॅटला लागल्यानंतर आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 वर 1 विकेट, 10 लॉस ऑफ 1 विकेट. एक संमिश्र सुरुवात म्हणता येईल आपण पाहतोय, कारण पाहतोय आपण 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 1 बाद 10. तर बघितलं आपण ते एक संमिश्र सुरुवात. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. DJ असे 2 फ्लॅग्स आपण बघू शकतोय. एका बाजूने KPL आहे, दुसऱ्या बाजूने KCA आहे आणि ही स्पर्धा आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट अँड HS एंटरप्राइजेस यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेला लागते. KPL कॉमन प्रीमियर लीग 2022 आपण बघतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे KPL मध्ये. आजचा दुसरा दिवस KPL मधला आणि दुसऱ्या दिवसामधला हा दुसरा मॅच चालू आहे. एक खूपच दर्जेदार आपण बघतोय आयोजन पाहतोय. हे कॉमन क्रिकेट फेस्टिवल आमचे सहकारी समालोचक हेमंत पाटील यांनी खरं हे नाव दिलेलं आहे कॉमन क्रिकेट फेस्टिवल. आणि खरंच हेमंत फेस्टिवल वाटतोय कारण कित्येक प्रेक्षक आपण पाहतोय, जवळपास मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. हे आपण गेट बघू शकता कॉमन प्रीमियर लीगचं. कॉमन क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉमन प्रीमियर लीग 2022 स्पॉन्सर बाय HS एंटरप्राइजेस 94 हजरतची सेकंड संजयभाई म्हात्रे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि दुसरी ओव्हर करण्यासाठी येतोय अजित. समोरच्या एंडकडून स्ट्राईक एंडला देवानंद. हो, ड्राईव्ह केला यावेळेला फुल टॉस किल्ला घेऊन वाईट ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे महेंद्र. चांगली फिल्डिंग, फक्त 1च रन मिळते आणि 1 रनने स्कोर जातो 11 वर. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते 11 वर 1 विकेट. आणि बॉल सुद्धा आपण बघू शकतोय 1.1 ओव्हरमध्ये प्रत्येक ठिकाणी 1-1-1 असं आपल्याला दिसते. अजित सावंतवाडा यांकडून पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. अमन शेख काय जबरदस्त क्लासिकल बॅटिंग केली, ते थोडासा लवकर आउट झाला अमन. हो, यावेळेला निश्चितच अपील यश सुद्धा लागली होती आणि हा विकेट जाईल. दुसरा विकेट जातोय बाबा स्पोर्ट 9191 टीमचा. विशाल पाटील इज द आउट. जोश मैदानी दिसतय खरोखर, एकापेक्षा एक आहे धुरंधर. जोश मैदानी दिसतय खरोखर. मामा भांज्याच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांज्याच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर.
पाटील असं वाटते हा सामना प्रेक्षकांना रंगतदार बघायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते, हा सामना रंगतदार बघायला मिळणारच. नक्कीच नक्कीच. हे आपण बॅनर्स बघू शकतो, प्रत्येक टीमचे बॅनर्स लावले गेलेले आहेत. जे 16 टीम्स आहेत, 16च्या 16 टीमचे बॅनर आपण बघू शकतोय. मया भट्टा, महेंद्र, स्मृती पोमन, त्यानंतर इतर सर्व टीमच्या बॅनर्स, मातोश्री 11 असो, टीम 94 असो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अजित. हो, पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा फ्लॅबेल बी सापडतोय. परफेक्ट लाईन मध्ये होता. सर्वात मोठा विकेट या ठिकाणी जाताना दिसतोय तो बाबा स्पोर्ट 9191 टीमचा. टीम तुमच्याच नावानं गाजतय, टीम तुमच्याच नावानं गाजतय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. नक्कीच पारितोषिक सुद्धा लावलेलं गेलेलं आहे. मात्र मामा भांजा टीम, तुम्ही टी शर्ट जे आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या निश्चितच नुसार टी शर्ट घातलेलं तुम्ही थोडंसं मागे उभं राहायचं आहे, नाहीतर अंपायरला वाटेल की 13 फिल्डर आहेत, अंपायर नो बॉल देईल. यस, अजितसाठी या ठिकाणी एलिश हॉटेल कडून 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय गोलंदाजी केलेली आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्याला पाहू शकता आपण पुन्हा एकदा रिप्लेमध्ये. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. बिग ब्लो, विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केली आणि एलिश हॉटेल कडून 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही नक्कीच देऊ. यस, नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय चिराग म्हात्रे, स्वतः कॅप्टन. चिराग याच्यावर आता जिम्मेदारी असेल बाबा स्पोर्ट 9191 टीमची. इझोन हॅट्रिक अजित, 3 बॉलमध्ये 1 धाव फक्त दिलेली आहे आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक बॉल होता यावेळेस, स्विंग अँड मिस. चांगला बॉल टाकतोय बॉलर अजित. जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतो अजित, काय लयबद्ध बॉलिंग करताना दिसतो या मॅच मध्ये. ते पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे, जखडून ठेवले आहे आणि काय गोलंदाजी केलेली आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. एक चांगली गोलंदाजी. पुन्हा अजित आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा चांगला बॉल, ब्लाइंड स्विंग. निश्चितच याबद्दल निश्चितच डॉक्टर गवळी सर म्हणतील, त्याचा एक फेमस डायलॉग आहे. नाही, ॲब्सोल्युटली काय गोलंदाजी बघायला मिळते, कारण व्हेरिएशन बघायला मिळते. कारण चेंडू पडल्यानंतर, आता चेंडू बघितला पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला होता. अजित पुन्हा एकदा, पुन्हा चांगला बॉल, काय व्हेरिएशन. यावेळेस बॉलला खाली ठेवलं होतं. सबमरीन डिलेव्हरी, डॉट राहतो. 3 बॉल डॉट केले जातात कॅप्टन चिराग म्हात्रे याला. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11वर 3 विकेट. काय जबरदस्त ओव्हर टाकली या ओव्हरमध्ये. अजित याने 2 विकेट घेतल्या आणि फक्त 1च रन खर्च केलेला आहे. अप्रतिम बॉलिंग अजित याची. यस, कमबॅक केलेलं आपण पाहतोय. आता मात्र समीकरण थोडंसं आस्किंग रन रेट वाढणार आहे, कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावांची खेळी करावी लागेल. किमान 2 मोठे फटके खेळावे लागतील बाबा स्पोर्ट्स संघाला. यस, नक्कीच. हा समीर खानिवडेकर गॅलरी, ज्यामध्ये आमचे प्रेक्षक बसले, ज्यामध्ये रजनीकांत म्हात्रे सुद्धा आम्हाला दिसतात, गणेश आहेत आणि आपल्याला दिसतात विजय भगली, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी दिलेली आहे. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक VIP टाईम्सवर यायचं आहे. शौकत अन्सारी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिलेली आहे. यस, टाईम वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते पंचांकडून. पहिली टाईम वॉर्निंग आहे. तुम्हाला आणखीन जर टाईम वॉर्निंग पंचांनी दिली तर पॅनलाइज केलं जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. 18 बॉल 42ची आवश्यकता. अँड बॉलिंग मार्कवर कामांना क्रिकेटमधला सर्वात बेस्ट इमर्जिंग खेळाडू अमान शेख बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला बॉल, हो पहिला बॉल चांगला टाकतोय, बीट करून जातोय बॅटरला. देवानंद मात्र या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसतोय या मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट
आणि जसं जसं बॉल डॉट जाईल प्रेशर वाढत जाईल बॅटिंग करणारी टीम बाबा स्पोर्ट 9-1 वर. अगदी बरोबर, कारण अस्किंग नंतर वाढेल, आवश्यक धावगतीचा एक मानसिक दबाव वाढणार आहे. पहिला चेंडू जर आपण अमान शेखचा बघितला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि जवळपास आपण पाहतोय की उजवी एसटीच्या जवळून हा निघून गेलेला आहे. अमान शेख पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. देवानंद खरपुडेसाठी राईट अबाउट द विकेट. थोडासा जास्त बाहेर बॉल यावेळेला व्हेरिएशन जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच वाईटचा इशारा अंपायर आशुतोष राणा यांचा. एक अतिरिक्त रन मिळते, स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 12 रन 3 विकेटच्या नुकसानवर. 12 फॉर द 3 लॉस. पुन्हा अमान. ओ चांगला बॉल यावेळेला स्विंग अँड मिस. अप्रतिम डिलेवरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, अनिमन बाउन्स मिळतोय आणि बीट करून जातो बॅटरला. हेमंत पाटील हा जो चेंडू बघितला आपण, तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा आयडियल चेंडू म्हणता येईल. वन डे क्रिकेट असो, टेस्ट क्रिकेट असो, 20 क्रिकेट असो, तिन्ही फॉर्मॅटला हा आयडियल चेंडू म्हणता येईल. पुन्हा एकदा अमान शेख. हुक केलं या बॉलला. बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर आहे मात्र अडवू शकणार नाहीये. कुठलीही संधी नव्हती फिल्डरला. बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता. एक चांगल्या रीतीने पूलचा फटका खेळला आणि लॉंग लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. यस, नक्कीच लगेच फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय आणि ही चांगली रणनीती आहे, कारण बॅटरची बॅट कुठल्या बाजूने फिरते त्या दिशेने फिल्डिंग लावायला पाहिजे. पुन्हा एकदा अमान शेख ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण बघितलं, एक खासियत आपण बघतोय डॉक्टर गवली सर अमान शेख याच्या बॉलिंगमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडासा बाउन्स करतो अमान शेख आणि चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते. कारण पहिला चेंडू जेव्हा आपण अमान शेख त्यात बघितला होता खोलवर टप्प्याचा, दुसरा चेंडू पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला. मात्र एका चेंडूवरचा समाचार घेतला गेला आणि हा चेंडू मात्र आपण थोडासा वाईड यॉर्कर बघितला. पुन्हा अमान. हो, फक्त हलक्या हाताने खेळलं होतं यावेळेला. दिशा दाखवली मिड ऑफच्या दिशेने. एक सिंगल थोडंसं रिस्की सुद्धा होता हा सिंगल. देवानंद खरपुडे एक चांगला बॅटर आहे आणि देवानंद याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 17 वर 3 विकेट. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण 53 धावांचं लक्ष आहे आणि जवळपास हेमंत पाटील आपण पाहतोय तिसरं षटक हे संपण्याच्या मार्गावर आहे. 13 बॉलमध्ये 36ची आणखीन आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जसं जसे बॉल पडत चाललेले आहेत ही मॅच थोडीशी कठीण होताना दिसते, ती म्हणजे बाबा स्पोर्ट 9-1 टीमसाठी. कालचा अंतिम सामना सुद्धा आपण बघितला, काय जबरदस्त रंगतदार झाला होता. मात्र 14 रन्स झाले नव्हते 12 बॉलमध्ये महेंद्र स्फूर्ती पोमन टीमला. अमान पुन्हा एकदा टॉपेज लागते. बॉल जातो शॉर्ट थर्डमॅनला. फिल्डर आहे हर्षद. फक्त सिंगलच मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही आहे. एकने स्कोरमध्ये बदल. स्कोर जाऊन पोहोचतोय बाबा स्पोर्ट 9-1 टीमचा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 वर 3 विकेट. उर्वरित आता जर आपण बघितलं तर 2 ओव्हर शिल्लक आणि 2 ओव्हरमध्ये 35 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे बाबा स्पोर्ट 9-1 टीम समोर. नाही, आव्हान कठीण जरी असलं तर अशक्य मात्र नक्कीच नाही, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरलाच जात नाहीये. पण एक मात्र आहे, 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. हे आपण बघू शकता KPLच्या क्रीडानगरीमध्ये आणि आमच्या VIP डायसच्या दिशेने रवाना होताना दिसतात. माननीय श्री सावळकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा त्यांच्या जोडीला आलेले आहेत. यांचं या KPLमध्ये HS इंटरप्राइजेस कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर चर्चा करूया हेमंत आपण. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 12 बॉल आणि 35ची आवश्यकता. आणि आता मात्र थोडंसं कठीण आव्हान आहे. ही जी ओव्हर आहे ना डॉक्टर गवली सर, ही ओव्हर निर्णायक ओव्हर असेल, कारण या ओव्हरनंतर आपल्याला समजेल की मॅच कुठल्या दिशेने जाते.
मामा भांजा टीमच्या दिशेने किंवा बाबा स्पोर्ट 9191 टीमच्या दिशेने, डाव्या बाजूला आपल्या किंवा उजव्या बाजूला? येस, बाबा स्पोर्ट 919 संघाला सामना जिंकायचा असेल हेमंत, तर या षटकामध्ये 15पेक्षा जास्त धावा त्यांनी जमा करायलाच हव्या, तर ते शेवटच्या षटकामध्ये एक संघर्ष निर्माण बघायला मिळू शकतो. मात्र मामा भांजे संघाला सामना जिंकायचा असेल तर आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी करायला हवी आणि 10पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाज जर बाद केले तर मात्र ते विजयाकडे वाटचाल करू शकतात. पण तसंही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे उचित ठरणार नाही. नक्कीच कालच्या दिवसामध्ये फायटिंग फॉल्कॉन्स टीमने हा कारनामा केला होता. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली होती. खास करून बलिराम हडल ज्यांनी काय जबरदस्त बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये. ते कालचा सामना आपण बघितला होता की जवळपास सामना जेव्हा पहिली इनिंग संपली तेव्हा प्रवीण गुप्ता यांच्या चेहऱ्यावर खूपच अगदी चिंता दिसली. मात्र सामना संपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बघायला मिळालं कालचा शेवटचा सामना संपल्यानंतर. पहिला बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय चिराग भात्रे. आणि चिराग याचा जर आपण विचार केला आतापर्यंत चिराग याने 5 बॉल खेळलेले आहेत. रनआउटची संधी आहे या वेळेला. बॉल हातामध्ये आल्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकणार नाही आहेत. ही आकर्षक ट्रॉफी आपण बघू शकतोय. ही ट्रॉफीची एक खासियत आहे. ही ट्रॉफीचं वजन जे आहे 9 किलोचं वजन आहे. क्रिस्टलची ही ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीची किंमत 1 लाख रुपये आहे. आणि हजरतजी शेख यांनी ही ट्रॉफी खास KPL साठी दुबईवरून मागवलेली आहे. बॉलिंग मार्कवर येतो बॉलर अजित. अजित एक ट्रम्प कार्ड बॉलर आहे. मला वाटते अजितची ही दुसरी ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिला होता आणि 2 विकेट घेतल्या होत्या. म्हणूनच महेंद्र कांबडी यांनी अजित याची पसंती दर्शवलेली आहे या 4थ्या ओव्हरमध्ये. येस हेमंत, आपण खूप चांगला उल्लेख केलेला आहे. खूप आकर्षक ट्रॉफीचा आहे. खास करून दुबईवरनं हजरतभाई शेख यांनी मागून घेतलेली आहे. आणि मागच्या पहिल्या वर्षात आपण बघितलं काही शौर्या वॉरियर्स संघ विजय ठरला होता. रोटेशनल जी ट्रॉफी असणार आणि यावर्षी या ट्रॉफीचा विजेता कोण, कुठल्या टीमकडे ही ट्रॉफी राहील याचं उत्तर 13 तारखेला बरोबर 5 वाजता मिळेल. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करायचा होतं. टायमिंग व्यवस्थित साधू शकला नव्हता. यावेळेस देवानंद 2चा कॉल आहे आणि स्ट्राईक एंडला तो रनआउटची संधी होती यावेळेला. आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल ती देवानंद खरपुडे याची. आणि हा 4था विकेट जातो बाबा स्पोर्ट 9191 टीमचा. त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर, त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव. यस, नक्कीच मामा भांजा टीम सध्या आपण बघतोय थोडंसं फ्रंट लाईनला दिसतंय. आणि डॉक्टर गवळी सर, मी तर म्हणेन की या मॅचवर वर चष्मा आहे तो मामा भांजा टीमचा. 10 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी बाबा स्पोर्ट 9191 टीमला. मात्र बाबा स्पोर्ट 9191 टीमचा कॅप्टन भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय. बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये फक्त 1 वर बॅटिंग करतो चिराग म्हात्रे. अगदी बरोबर हेमंत, काल आपण सुरुवातीपासून बघितलं बाबा स्पोर्ट 919 संघाचे फलंदाजामध्ये आत्मविश्वास बघायला मिळालेला नाही आहे. यानंतर त्याला मात्र आत्मविश्वास पूर्ण फलंदाजी करावी लागेल. सतीश स्ट्राईक एंडवर आहे. हो, पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार. मात्र फिल्डर डीप मिड विकेटला. चांगला कॅच. आणखीन एक विकेट जाईल. दर्पण यांनी चांगला कॅच घेतलेला आहे आणि सतीश 0वर आउट होताना पवेलियन मध्ये वापस जाईल. एकापेक्षा एक आहे धुरंधर, जोश मैदानी दिसतय खरोखर. एकापेक्षा एक आहे धुरंधर, जोश मैदानी दिसतय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. शॉर्ट बॉलचा फायदा या ठिकाणी उचलता आलेला नव्हता. शॉर्ट बॉल होता, पुल केला होता, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाही आहे. आणि कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच समीकरण क्रिकेटमध्ये असताना एक चांगल्या प्रकारे झेल घेतलेला आहे.
आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली जाते. ओ एज लागली होती यावेळेला. शॉर्ट फायनिंगला हर्षद त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. फक्त सिंगल मिळेल. सिंगलने टोटल जाऊन पोहोचतो 21 वर 5 विकेटच्या नुकसानवर. स्टेज व्हॉलंटियर्स जे आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. प्रियेश यांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे. ओ यावेळेस पूल केला. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. नाम सुन के फ्लावर समझे क्या? धावा झालेल्या आहेत. निम्मा संघ गारद झालेले 5 बाद 27. स्ट्रगल करत होता चिराग मात्रे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नव्हता. मात्र यावेळेस एक कॉन्फिडन्स शॉट चिराग मात्रेच्या बॅटमधून येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 27. 5 विकेटच्या नुकसानवर. पुन्हा एकदा पोस्ट केलाय लॉंग ऑफला आणि पुन्हा एकदा बॉल जाईल बाहेर. 6 रनसाठी लॉंग ऑफच्या दिशेने बॅक टू बॅक 2 षटकार येतात चिराग मात्रेच्या बॅटमधून. नाही हेमंत पाटील, कारण बॅक टू बॅक 2 आता 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही, कारण ज्याप्रमाणे चिराग फलंदाजी करतोय बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आणि धोक्याची सूचना त्यांनी संघाला नक्कीच महाभांजे संघाला दिलेली आहे. यस नक्कीच 2 बॅक टू बॅक षटकार. जो बॅटर आपण बघितला स्ट्रगल करत होता त्याच बॅटरने शेवटच्या 2 बॉलवर 2 जबरदस्त हिट मारले. एक पुल शॉट आणि एक फोर्सिंग शॉट लॉंग ऑफच्या दिशेने आणि स्कोअर जाऊन पोहोचवलेले आहे 33 वर 5 विकेट. शेवटचे 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी बाबा स्पोर्ट 9191 टीमला. कमलाकर बिस्तू जाधव फ्रॉम टीम बॅटिंग करताना आपल्याला दिसते बाबा स्पोर्ट. बॉलिंग मार्कवर येतोय विशाल पारधी. बघूया विशाल पारधी याचा जर विचार केला, एका सीझनमध्ये निश्चितच एक चांगला बॉलर होता आणि प्रत्येक सीझनमध्ये त्याच्या नावावर विकेट हॅट्रिकची रेकॉर्ड आहे. या सीझनमध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक घेतलेली नाही आहे. बघूया KPL मध्ये हा कारनामा करतोय की नाही हा बॉलर. पहिला बॉल घेऊन जाईल विशाल पारधी. टॉप एज लागतोय. विकेटची शक्यता. हर्षद होता त्या ठिकाणी. फाईन लेगला अतिशय चांगला कॅच घेतोय आणि हा पहिल्या बॉलवर पहिला विकेट मिळवतोय विशाल पारधी. भांजा रामचंद्र गुप्ता, मामा सोहनलाल गुप्ता. भांजा रामचंद्र गुप्ता, टीम तुमच्याच नावानं गाजतय. टीम तुमच्याच नावानं गाजतय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. चिराग संघासाठी काय करते बघायचं, कारण मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पहिले 2 बॉल महत्त्वाचे असतात. मात्र पहिला बॉल जो आहे मामा भांजा टीमच्या पक्षामध्ये गेलेला आहे. आता उर्वरित जे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक बॉलवर चौकार मारावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी बाबा स्पोर्ट 9191 टीमला. कमलाकर जाधव फॅम टीम बाबा स्पोर्ट 9191 टीम. विशाल पारधी स्लोअर वन होता. हॉफलीला घेतला. लॉकटेड ड्राईव्ह लॉंग ऑफच्या मारून 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. बॉलला सरळ पाठवून दिलं राकेश गोवारी याने. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 रनसाठी षटकार आणि दाखवून दिले की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
पुन्हा एकदा विशाल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं यावेळेला. वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली होते. फक्त सिंगल दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. काय जबरदस्त मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका लागल्यानंतर 3 बॉल शिल्लक आणि 12ची आवश्यकता. या बॉलवर जर डॉक्टर गवळी सर षटकार लागला तर मॅच मात्र जबरदस्त होताना दिसेल आपल्याला. यस एमन, पहिला सामना सुद्धा आपण बघितला, खूप रंगतदार बघायला मिळाला आणि हा सामना सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करतोय. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आणि प्रेक्षकांना सुद्धा अशाच प्रकारचे सामने बघायला आवडत असतात. एक उत्कंठावर्धक मॅच आपण पाहतोय, रोमहर्षक मुकाबला आपण पाहतोय, कशमकश संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष या सामन्यामध्ये सुद्धा बघायला मिळतोय. यस, नक्कीच एक काटेकी टक्कर दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 12 रनची आवश्यकता. पूल केले या वेळेला, टायमिंग प्रॉपर नाही आहे. कॅचची संधी मात्र अडवला जातो. बॉल नोमॅन लँडला पडतोय. 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचं टोटल आता जर बघितलं आपण झालेला आहे 43 आणि 2 बॉल शिल्लक, 10 रनची आवश्यकता. 2-10चं इक्वेशन आलेलं आहे, म्हणजेच एक चौकार आणि एक षटकार मारावा लागेल. हा बॉल अतिशय महत्वाचा असेल. या संघर्ष आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. मात्र गोलंदाजाने ठरवलं तर 1 चेंडू म्हणजे 10 धावा देऊ शकतो. यस, नक्कीच रणजी स्मृती चषक मध्ये असा कारनामा झाला होता. नंदूच्या बॉलिंगवर निश्चितच किशनने शेवटला षटकार मारला होता आणि 95 रनचं टार्गेट चेस झालं होतं. 1 बॉल 10 रन्स. फ्लाईट दिली, चांगला बॉल आणि या ठिकाणी विजयी होतोय मामा भांजा टीम. कॉंग्रॅच्युलेशन प्रदीप. एकापेक्षा एक आहे भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर.